श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की नेहमी सगळ्यांना सगळं छान आणि सुंदर असावं असं वाटतं. आपल्याला वाटतं की ड्रेस छान आणि सुंदर घालावा असं आपल्याला नेहमी वाटतं. सुंदर आणि छान हॉटेलमध्ये आपण जेवायला जावं असं आपल्याला वाटतं. सगळ्यांनी मला सुंदर म्हणावं, माझं कौतुक करावं असं आपल्याला वाटतं. घर सुंदर असावं असं आपल्याला वाटतं. आपल्या घरासमोर सुंदर गाडी असावी असं आपल्याला वाटतं. आणि एवढंच नाही तर आपल्याला वाटतं की सगळ्यांनी माझ्याशी प्रेमाने बोलावे, माझ्यावर प्रेम करावे, कोणीही माझ्यावर रागवू नये असं आपल्याला वाटतं. सगळंच आपल्या आयुष्यामध्ये सुंदर व्हावं, छान व्हावं आणि मला आनंद होईल अशा सर्व घटना घडाव्यात असं आपल्याला नेहमी वाटतं. मग समर्थ म्हणतात की आपण कर्म ही सुंदर करावे असे का आपल्याला वाटत नाही? आपण आपली कर्म ही सुंदर करावी असे का आपल्याला वाटत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपणही सर्वांशी प्रेमाने बोलावे असे का आपल्याला वाटत नाही? समर्थ म्हणतात की आपलं वागणंही सुंदर असावं असं का आपल्याला वाटत नाही? आपलं बोलणं, आपला स्वभाव चांगला असावा असे का आपल्याला वाटत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व घटना किंवा सर्व सर्व वस्तू चांगल्या असाव्या असं आपल्याला वाटतं. मग आपला स्वभाव, आपली कर्म ही सुंदर करावी असं असं का आपल्याला वाटत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. मग आयुष्यात सगळं चांगलं असावं असं जर वाटत असेल तर आपली कर्म ही सुंदर असावी असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात सगळं चांगलं असावं असं आपल्याला वाटतं, पण आपण कर्म मात्र चांगली करत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ.